विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला सूरज. स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहे इंग्लिश ग्रामरचा लास्ट टेन्स म्हणजेच फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये सब प्रकार पडतात: सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 8 दिवसामध्ये 2 टेन्स बघितलेले आहेत. कोणते? प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. त्याचे सब प्रकार चार सब प्रकार प्रेझेंट टेन्सचे आणि 4 सब प्रकार काय आहे? पास्ट टेन्सचे बघितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय रे? तर आहे साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. आता आपण सर्वांनी बघितलेलं आहे, भविष्य म्हणजे काय रे? आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे ते सांगणं म्हणजे भविष्य. म्हणजे भविष्य काळाचा अर्थ काय येईल रे मित्रांनो? भविष्य काळाचा अर्थ असा की पुढे घडणाऱ्या क्रियांचा वाक्य. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊया किंवा आपण पहिले टू बी बघूया. टू बी, शाल आणि विल. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलं, त्याच्यात टू बी होते का रे? नव्हते. सिंपल पास्ट टेन्स बघितलं, त्यामध्ये टू बी होते का रे? नव्हते. पण फ्युचर टेन्स मध्ये तसं नाही आहे. फ्युचर टेन्स मध्ये सिंपल फ्युचर टेन्सला पण टू बी आहे मित्रांनो. काय आहे? टू बी आहेत. त्यामुळे आपला जो सिंपल फ्युचर टेन्स आहे त्याचं फॉर्म्युला बघा विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युला काय येईल विद्यार्थी मित्रांनो? सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आपण बघितलेला आहे. सिंपल टेन्स मध्ये तो प्रेझेंट टेन्स असो, पास्ट टेन्स असो किंवा फ्युचर टेन्स असो, वर्बला कोणताही प्रत्यय लागत नाही. वर्बचं फर्स्ट रूप येतं विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात? किंवा फर्स्ट फॉर्म वर्ब येतो. चला तर मग आपण हे टू बी कोणत्या सब्जेक्ट पुढे वापरायचे ते बघूया. तर बघा, आय पुढे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, आय टू बी वापरायचा आहे शाल. आय शाल. बघा, आय शाल. त्यानंतर वी शाल. वी शाल. आय शाल, वी शाल, ही काय येईल विद्यार्थी मित्रांनो? ही विल येईल. शी विल येईल विद्यार्थी मित्रांनो. शी विल. आय शाल, वी शाल, ही विल, शी विल. दे काय येईल विद्यार्थी मित्रांनो सांगा. त्यानंतर यू विद्यार्थी मित्रांनो, यू काय येईल? बघा, आय शाल. बघा, आय शाल, वी शाल, ही शाल, शी विल, दे विल, यू विल, ही शाल, ही विल, शी विल, दे विल, यू विल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
जर एखादा आपण नाऊन घेतलं, नाऊन, आता नाऊन मध्ये काय येईल? श्याम. श्याम नाऊन आहे तर तिथं काय येईल मित्रांनो? विलच येईल. सीता, सीता विलच येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले सब्जेक्ट आणि हे त्यामध्ये पुढे येणारे टू बी. तर इथपर्यंत काही अडचण नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असं समजून आपण एक्झाम्पल बघूया आणखी समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांच्या. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सेंटेन्स घेतोय. आय विल, बघा सब्जेक्ट प्लस टू बी, वर्ब काय येईल? प्ले वर्ब आपण वापरू. प्ले क्रिकेट. बघा म्हणजे काय येईल विद्यार्थी मित्रांनो? फ्युचर टेन्स आहे. मी क्रिकेट खेळेल. मी क्रिकेट खेळेल. बघा दुसरा सेंटेन्स घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण. इथपर्यंत समजतंय सर्वांना? सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा सेंटेन्स यूज करू. दे विल प्ले अ क्रिकेट. प्ले अ क्रिकेट. बघा इथे सेम आपण वर्ब यूज केलं विद्यार्थी मित्रांनो. सब्जेक्ट बदललाय पण टू बी तोच आहे. ते क्रिकेट खेळतील. ते क्रिकेट खेळतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणखी एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा शी विल टेक अ कार. टेक अ होम. बघा ती घर घेईल. बघा सब्जेक्ट कोणता आहे आणि टू बी कोणता आहे हे आपण बघतोय. त्यानंतर 4 नंबरचं बघा विद्यार्थी मित्रांनो. ही, चला वीच घेऊ आपण. वी राईट अ नोवेल. सॉरी वी, हे बघा इथं टू बी विसरला होता विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला टू बी इम्पॉर्टंट आहे. वी शाल येईल. आलं लक्षात? महत्वाचं काय आहे? वी शाल राईट अ नोवेल. आता काय त्याचं विद्यार्थी मित्रांनो, आम्ही कादंबरी लिहू. आम्ही कादंबरी लिहू. म्हणजेच काय इथे विद्यार्थी मित्रांनो, इथे शी विल आलं विद्यार्थी मित्रांनो, तसंच इथे वी शाल आलंय. बघा वी कधी वापरायचं, शाल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं ते आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो. आणखी सेंटेन्स घे बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. बघा 5 नंबरचं सेंटेन्स घेऊ आपण. 5 नंबरचं सेंटेन्स काय येईल? बघा यू विल सिंग अ सॉन्ग.
बघा, यू विल सिंग अ सॉन्ग. तू गाणे गाशील. तू गाणे गाशील. आलं लक्षात? त्याच पद्धतीने आपण 6 नंबरचं सेंटेन्स बघूया. 6 नंबरचं सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, राम. राम काय आलं? विल येईल विद्यार्थी मित्रांनो. राम विल ड्रिंक अ मिल्क. राम दूध पिईल. राम दूध पिईल किंवा पिन. राम दूध पिईल किंवा पिन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या वेळेला प्रेझेंट टेन्स बघितला त्यामध्ये ॲमी जर वापरले, पण ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरले मित्रांनो. ज्या वेळेला पास्ट टेन्स बघितला, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण वाज आणि वेअर वापरले विद्यार्थी मित्रांनो. पण इथे सिंपल फ्युचर टेन्स मध्येच आपण टू बी वापरलेले विद्यार्थी मित्रांनो. कोणते? शाल आणि विल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा सिंपल टेन्स बघण्यासाठी खूप सोपा वाटतोय, पण त्याचा जो फॉर्म्युला आहे तो पाठ केल्याशिवाय आणि जो आपले टू बी आहे तो पाठ केल्याशिवाय तुम्हाला सेंटेन्स मध्ये यूज कसा करायचा ते आपल्याला तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी तुम्ही ते पाठच केलं पाहिजे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ विद्यार्थी मित्रांनो. सीता सीता will bring a water. विद्यार्थी मित्रांनो बघा, काय येईल याचं वाक्य? सीता पाणी आणि. सीता पाणी आणि. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो सिंपल फ्युचर टेन्स आहे तो खूप सोपा आहे. तर तुम्ही फक्त एकदा फॉर्म्युला आणि टू बी जर पाठ केले आणि त्याचा सेंटेन्स मध्ये कसा यूज करायचा हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला फ्युचर टेन्स मध्ये काही अडचण येणार नाही. अशाच पद्धतीने आपल्याला इंग्लिश ग्रामर जे आहे त्याचं नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, त्यानंतर हार्डली हॅड, तसेच डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यानंतर राहिलेले जे टेन्स आहे आपले 3 सब टेन्स राहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे जे राहिलेले आहेत ते पण बघता येईल. तर त्यासाठी तुम्ही काय करा, आता जो व्हिडिओ आहे आपला तो जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर त्यांनी लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि कमेंट करा आणखी काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे. त्यासाठी आपलं जे चॅनल आहे लर्न अँड ग्रो विथ सूरज ते तुम्ही सबस्क्राईब करून बघत चला. विद्यार्थी मित्रांनो, वारंवार बघितल्याने आपला सराव होतो आणि त्यासाठी आपण चॅनलला कंटिन्यू भेट देत चला. आणि आपले जे व्हिडिओ आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळे आपले काय होते, जे आपले स्टुडंट आहे त्यांचं नॉलेज पण इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी मदत होते. तरी तुम्ही जे आपल्याला जे भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.